मुंबई आणि पुणे अशी दोन ठिकाणची दृश्य आहेत। युद्धजन्य परिस्थितीमध्ये, आपत्कालीन परिस्थितीमध्ये नेमकं कसं सामोरं जायचं, कोणती पावलं टाकायची, सायरन वाजल्यावर नेमकं काय करायचं, या सगळ्याबद्दल यामध्ये माहिती देण्यात येणार आहे। अग्निशमन दल असेल, रुग्णवाहिका असेल, पोलीस असतील, सगळ्याबद्दल सविस्तर माहिती प्रात्यक्षिकासह ही देण्यात येते या मॉकड्रिलमध्ये। जनसामान्यांना याबद्दल माहिती व्हावी हाच यामागचा हेतू आणि त्याच दृष्टिकोनातून हे मॉकड्रिल राज्यामध्ये ठिकठिकाणी या मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आल्याचं कालच सांगण्यात आलेलं होतं। ठिकाणं जाहीर झालेली होती आणि त्याचनुसार आता मुंबई, पिंपरी, पुणे तीन दृश्य समोर आली आहेत। आता मगाशी मुंबई आणि पुण्यात आपण पाहिलेलं होतं, आता मुंबई, पिंपरी आणि पुणे तीन ठिकाणी हे मॉकड्रिल पाहायला मिळेल। विधान भवन राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये हे मॉकड्रिल जे आहे ते नियोजित होतं आज आणि त्यानुसार आता 4ची वेळ होती तेव्हा मॉकड्रिलला सुरुवात झालेली आहे। मुंबई, पिंपरी, पुणे अशा तीन ठिकाणी हे मॉकड्रिल। भारत मुळशी पंचायत समिती, तळेगाव दाभाडे आणि 6वं ठिकाण आहे ते कोथरूड मधली वनाज कंपनी। या सगळ्या मॉक ड्रिलचा, या सगळ्या एक्सरसाइजचा उद्देश आहे तो म्हणजे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने आणि सामान्य लोकांनी या परिस्थितीला कसं सामोरं जावं, कसा प्रतिसाद द्यावा यासाठीचा सराव। आपण पाहतो आहोत आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली आहे असं गृहीत धरून या ठिकाणी घटना आता इन्सिडेंट कंट्रोल ऑफिसर तर मंदार गोंजारी आपल्याला एकीकडे माहिती देत असतानाच पिंपरीमध्ये जाऊया, नाझीम मुल्ला आपल्यासोबत आहे। नाझीम, पिंपरीमध्ये देखील मॉकड्रिलला सुरुवात झालेली आहे, तिकडचं मॉकड्रिल कशा प्रकारे तुला पाहायला मिळते नाझीम? कर्मचारी आहेत तर त्यांना अश्विन, काही वेळापूर्वी पाकिस्ताननी इथं हवाई हल्ला केलाय असं भासवण्यात आलेलं आहे। हा मॉकड्रिलचा भाग आहे, परंतु आपण बघू शकतो की पथकं या ठिकाणी पोहोचलेली आहेत। आपत्कालीन पथकं असतील, अग्निशमन दलाचे जवान असतील। जर अशा प्रकारचा काही हल्ला झाला तर त्यावेळेला नेमकी काय काय खबरदारी, कशा प्रकारे बचाव कार्य करता यावं, हे सगळी प्रात्यक्षिकं या ठिकाणी दाखवली जातात। आपण बघू शकतो की काही महिला आहेत ज्यांना इथं अशा प्रकारे उचलून आणलं जातंय आणि या अँब्युलन्समध्ये या ठिकाणी त्यांना घेऊन गेलं जात आहे। दुसरीकडे आपण इमारतीच्या तिकडे जर गेलो तर इथं अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांच्या गाड्या ज्या आहेत ते पोहोचलेल्या आहेत। आपण थोडंसं आतमध्ये जाऊन पण बघूया कशा पद्धतीने हे कार्य या ठिकाणी सुरू आहे, कारण इमारतीच्या आत सगळे कर्मचारी होते आणि त्यांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्याचा साठी कशा प्रकारे प्रात्यक्षिक करता येऊ शकतं त्यावेळेला, ज्यावेळेला युद्धजन्य परिस्थिती असू शकते, ते सगळं या ठिकाणी दाखवलं जात आहे। पोलीस असतील, अग्निशमन दलाचे जवान असतील, आपत्कालीन व्यवस्थापनाची पथकं असतील, ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत।